नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं दशम हिंद केसरी बकासूर या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। बऱ्याच दिवसानं आपण अपडेट देतोय मित्रांनो। अखंड हिंदुस्थानला ज्या मैदानाची ओढ लागलेली आहे ते 1-2-21 जून असं पेडगावकरांचं एक भव्य दिव्य मैदान काही दिवसावरती येऊन ठोकलंय। परवा दिवशी ते मैदान होतंय मित्रांनो। आपण आलोय आज सुसगावला, बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूरच्या गोट्यावरती आलोय। आपल्याबरोबर बकासूरचे मालक संतोष साळुंके, सुभाषभाऊ तापकीर। मामा नमस्कार। नमस्कार। काय चाललंय मामा? काय निवांत। मामा, परवा दिवशी अखंड भारत देशाला आणि हिंदुस्थानला ज्या मैदानाची ओढ लागलेली आहे ते पेडगावचं मैदान, काय म्हणताय पेडगाव मैदानाविषयी? तयारी चालू आहे। कशी तयारी आहे? चांगली तयारी आहे, पण आता सध्या त्याचं कलेक्शन थोडंसं जरा हे झालं आमचं पहिल्या बाबतीत, त्याच्यामुळे थोडंसं जरा चाललंय जरा आता। मामा, सगळ्यांना माहिती झालंय की दशम हिंद केसरी बकासूर आणि वेगाचा आता चालू सीझनचा वेगाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा घोडचा सर्जा, ही गाडी नक्की पतन दिसेल ना? हीच गाडी पाहून होती पहिला फिक्स होता, पण काही दादा उद्या चिठ्ठी निघून आवाज कळणार आम्हाला। हा का? हो, जरा थोडंसं चाललंय जरा। मामा, बैलगाडी क्षेत्रामधले बकासूरचे जेवढे फॅन आहेत तेवढे प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत, परंतु सगळ्यांच्या मनावर आणि सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट आहे की यावर्षीचा 1 नंबरचा पेडगावचा मान बकासूरनं पटकावा आणि हॅट्रिकचा चान्स बकासूरनं 100% घ्यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे। काय सांगा मामा त्याबद्दल? इच्छा सगळ्या गाडा मालक, बैलगाडा प्रेमी सगळ्यांची इच्छा आहे, आमची बी इच्छा आहे। शेवट किती गेलं तरी शेवट नशिबाचा खेळ, नशिबाचा खेळ आहे। हो। मामा, बकासूरनं जर 1 नंबर केला तर असंख्य पेडगावच्या मैदानात 1 नंबरचं बक्षीस आहे 1 लाख रुपयाचं, परंतु असंख्य बक्षीस त्या बकासूरनं जर 1 नंबर केला तर त्यावरती 1 नंबरच्या बक्षीसाठी लाखो रुपयाची बक्षीस लागले, त्याबद्दल काय सांगाल? बैलावर तेवढं त्यांचं प्रेम आहे चिरंजीव, त्याच्यामुळं त्यांच्याही याच्यामुळेच आमचा 1 नंबर होणार आहे, त्या त्यांच्या प्रेमापोटीच। 100% मामा, आम्हा सगळ्यांची जेवढे बैलगाडी क्षेत्रात जो ते प्रेम करणार, ज्यांना बैलगाडी क्षेत्र माहित आहे त्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की बकासूरनंच 1 नंबर करावा। बकासूरला त्याबद्दल आमच्या तमाम बैलगाडी मालक, चालक, शौकीन, आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना या संघटनेच्या वतीनं बकासूरला हार्दिक शुभेच्छा। फक्त एकच प्रश्न आहे मामा, बकासूर आणि सर्जा पेडगावला पळताना दिसेल का? गाडी तर हेच पाहणार, पण थोडंसं जरा हे झाल्यामुळे जरा काय आता बघू, आता उद्या संध्याकाळच कळलं आम्हाला। आमचं जरा कॉन्टॅक्ट दोघांचं झाल्यावर घोटकरांचं आमचं उद्या सगळा संध्याकाळ बाईक पडण्याचं आमची एक फिक्समध्ये पायरा झाल्यावर, म्हणजे अजून तर्क वितर्क आहेत? हो, तर तो पायरा फिक्स होता आमचा पहिलाच, पण काही झाले काय नाही आता नशिबालाच माहिती। आता संध्याकाळून फिक्समध्ये कळलं आमचा पायरा फिक्स आहे का नाही। जर नसेल पायरा तर बकासूर दुसऱ्या पायऱ्या ते सांभाळताना। मामा, हे झालं ओपनचा, आदतचा विषय, आदतला बैल पाहणार का? नाही, आता हॅट्रिक जर झाली तर बघू आता। आदतचं काय आपण चिठ्ठी बी टाकली नाही आदतला यावेळेस। हा का? ठीक आहे मामा, धन्यवाद। तुम्हालाही हॅट्रिकचा चान्स तुमच्या पदरी पडो हीच आमची सगळ्यांची नाताचरणी प्रार्थना। परवा दिवशी आपण भेटू। तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा आणि बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यांचा लाडका देव दशम हिंद केसरी बकासूर, तुलाही हॅट्रिकच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।